हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स टीचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण भेंडीची कढी कशी करतात ते बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण गावठी भेंडी घेतलेली आहे. अशा प्रकारे यातल्या 5-6 भेंड्या घ्यायच्या आहेत. ह्या भेंड्या साईजने मोठ्या असतात, लांब असतात आणि कलर थोडासा लाईट किंवा पांढरट असा असतो आणि ह्या भेंड्या थोड्याशा महाग पण असतात. तर या भेंडीचे असे साधारण 1 ते 1.5 इंचाच्या आकाराचे असे तुकडे करायचे आहेत. तुकडे करण्यापूर्वी भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आहे. अशा प्रकारे याचे तुकडे करायचे आहेत. आणि याच्यानंतर आपण आता याच्या वाटपासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मोहरी लागेल. 1 चमचाभर मोहरी घेतलेली आहे. त्यातली थोडी आपण फोडणीत घालणार आहोत आणि थोडी भाजून वाटपात घालणार आहोत. धणे घेतले आहेत, लाल मिरच्या घेतल्या आहेत तिखटपणानुसार, हिंग घेतलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि भाजून नंतर आपण ते खोबऱ्यासोबत त्याचं वाटप तयार करणार आहोत. यातच आपण अर्धा चमचे तांदळाचे दाणे घातलेले आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. याच्यामुळे कढी व्यवस्थित मिळून येते. मोहरी तडतडायला लागते. त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व भाजलेले सर्व जिन्नस आपण घेतलेल्या ओल्या खोबऱ्यामध्ये घालायचे आहेत. यामध्ये साधारण मी आता हे एक वळं घेतलेलं आहे. फ्रेश नारळ आपण हा खवून त्याचा खीस करून घ्यायचा आहे आणि या खोबऱ्यातच आपण भाजलेल्या सर्व गोष्टी घालून आपण ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. हिंगसुद्धा आपण भाजायला घातलेला होता आणि थोडा हिंग आपण या फोडणीमध्ये पण घालणार आहोत. त्यासोबतच आपण लाल चिंच घेतलेली आहे, जी आपण व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच आपण थोडीशी हळदसुद्धा घालणार आहोत आणि हे सर्व वाटप एकत्र करून आपण ते बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. नेहमीप्रमाणे चिंच सर्व वाटप व्यवस्थित झाल्यानंतर मग घालायचे आहे आणि अगदी बारीक गंधासारखं असं हे वाटप तयार व्हायला हवं. आता आपण कढीसाठी फोडणीची तयारी करूया. कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, थोडीशी मेथीदाणे घेतलेले आहेत 5-7 आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे किंवा जे पॉट तुम्ही घेणार असाल कढी करण्यासाठी त्याच्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे. साधारण 2 चमचे तेल इथं मी घातलेलं आहे. याच्यामध्ये आपण तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग आणि मेथीदाणे घालणार आहोत, कढीपत्ता घालणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित आपण याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. मोहरीचे दाणे तडतडले की मग आपण याच्यामध्ये ही मोहरी फोडणी आपली कंप्लीट झाली असं म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाटप केलेलं होतं ते याच्यात घालायचं आहे. वाटप घातल्यानंतर आपल्याला जेवढी कढी पातळ हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. खूप पातळ कढी करायची नाही आणि अगदी दाटही करायची नाही. व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बघून ही कढी तयार करायची आहे. नंतर थोडासा दाटपणा येतो कढीला, त्यामुळे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये परत आपण मीठ घालणार आहोत, तेही आपल्या चवीनुसार घालायचं आहे आणि कढी उकळायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व भेंडी जी तुकडे करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती भेंडी शिजेपर्यंत याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनटात भेंडी व्यवस्थित शिजून जाते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा याचा थिकनेस बघायचा आहे, टेस्ट करून बघायचं आहे की मीठ वगैरे व्यवस्थित लागलेलं आहे का आणि तिखटपणा कसा आहे आणि त्याच्यानंतर काही जे लागत असेल त्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि ही कढी संपूर्ण तयार झाल्यानंतर भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबतसुद्धा सर्व करायला हरकत नाही. नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशी झाली आहे. थँक्यू.